श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज आहे 8 फेब्रुवारी, वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे जया एकादशी। एकादशी ही जी तिथी असते तर ती भगवान विष्णू देवांना समर्पित असते आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी तिथी येत असतात। एक कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी म्हणजे शुक्ल पक्षामध्ये एक एकादशी तिथी येत असते। तर या एकादशी तिथीला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं असतं। भगवान विष्णू देवांची सेवा करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, कारण भगवान विष्णुदेव या पृथ्वीचे, या सृष्टीचे व जगाचे पालन करता धरता चालक मालक आहेत आणि त्यामुळे त्यांची सेवा जर आपण केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, गरिबी, अडचणी यासारख्या समस्या दूर होत असतात आणि आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी खूप प्रगती होत असते। त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। कापुरासोबत आपल्याला या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून जाळायच्या आहे, जेणेकरून आपल्या घरातील रोजची भांडणे, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, नकारात्मकता ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या घराची, मुलाची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत जाईल। असा हा खूप अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। तर तो आपल्याला आज संध्याकाळी आता आपल्याला करायचा आहे। तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि कापुरासोबत आपल्याला ह्या वस्तू कुठे जाळायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, भगवान विष्णू देवांची आपल्या कुटुंबावर कृपा होण्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे, कारण या मंत्राची लीला ही खूप अगाध आहे। आज जया एकादशी असल्यामुळे भगवान विष्णू देवांची तुम्हाला काही ना काही सेवा करायची आहे। त्यामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं आवर्जून पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आज आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, सोबतच माता लक्ष्मीच्या मंत्राचं पठण करायचं आहे, श्री सूक्त पठण करायचं आहे, गायत्री मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे। त्याचबरोबर आज शनिवार असल्यामुळे हनुमान चालीसा सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये पठण करायचे आहे, कारण 2025 हे जे वर्ष आहे तर हे मंगळाचं वर्ष आहे आणि मंगळ ग्रहाचे जे स्वामी आहेत तर ते कोण आहेत बघा, ते म्हणजे हनुमंतराया आहेत आणि आज शनिवार आहे। त्यामुळे तुम्हाला या सर्व सेवा ज्या मी सांगितल्या आहेत तर त्या करायच्या आहेत। आता बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत, ते ज्यांनी बघितले नसेल त्यांनी आवर्जून बघा। आता ज्यांना या सेवा पठण करणं किंवा वाचता लिहिता येत नसेल त्यांनी काय करावं, तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून आपण पठण करू शकता किंवा आपण त्याचं स्मरण करू शकता। आपल्याला मोबाईलवरती हे जे स्तोत्र आहेत तर ते संध्याकाळी सायंकाळच्या वेळी आपल्याला लावायचे आहे, कारण तुम्हाला आज दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळ भगवान विष्णू देवांची आरती करायची आहे, माता लक्ष्मीची आरती करायची आहे। पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना अर्पण करायची आहे, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा तुळशीची पानं ही भगवान विष्णू देवांना अर्पण करायची आहे। जर तुळशीचं पान तुमच्याकडे तोडलेलं नसेल तर मग आज चुकूनही तुळशीचं पान तोडू नका, तुळशी मातेला स्पर्श करू नका, कारण एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशी माता भगवान श्री हरी देवांसाठी निर्जला व्रत करत असते। त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही। आपण तुमच्याकडे जर कालची तुळशीची पानं असतील तर तुम्ही ती वापरू शकता। तुळस कधी शिळी होत नाही, त्यामुळे तुम्ही परत धुवून ती अर्पण करू शकता। नैवेद्यामध्ये देखील आपण अर्पण करत
असतो तर ती आपण धुवून वापरली तरी देखील चालणार आहे। भगवान विष्णुदेवांना आपल्याला तुळशीपत्र मंजिरी आजच्या दिवशी आवर्जून अर्पण करायची असते। त्याचबरोबर विष्णू सहस्र नामावलीचं पठण तुम्हाला करायचं आहे। या ज्या सेवा आहेत त्या केल्यामुळे काय होतं तर घरामध्ये जे काही दोष तयार झालेले असतात तर या सेवेने संपूर्ण दोष दूर होतात। भगवान विष्णुदेवांचे विष्णू सहस्रनाम ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते। या सेवेने पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, वाईट बाधा जे काही दोष घरामध्ये आहेत तर ते दूर होणारच म्हणजे होणारच, इतकी प्रभावी ह्या सेवा आहेत। त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर तिथे तुम्हाला पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। आता तुम्ही तिथे साखर ठेवा किंवा आपल्याला मुंग्यांसाठी साखर देखील ठेवायची आहे किंवा खडी साखर ठेवली तरी देखील चालणार आहे। आज तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहे। पिंपळाच्या झाडाला आज तुम्हाला 9 अगरबत्त्या ज्या आहेत तर त्या लावायच्या आहे आणि संध्याकाळी तुम्हाला तिथे एक छान मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे। हे साधे सोपे उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचे आहे। तुम्ही उपाय करून बघा, याचा तुम्हाला नक्कीच खूप छान रिझल्ट येईल आणि घरातील जे काही दोष आहेत तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते। त्याचबरोबर आपल्याला कापुरासोबत ज्या वस्तू जाळायच्या आहेत तर आता बघा, कापूर हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो। कापूर घरामध्ये जाळल्यामुळे ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर होतात। त्याचबरोबर घरामध्ये एक सुगंधित वातावरण, द्रव्य जे आहे तर ते दरवळत असतात, ज्यामुळे घरामध्ये आपल्याला असे वाईट ज्या आपल्या मनामध्ये जे निगेटिव्ह विचार येत असतात ना तर ते येत नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण खूप कष्ट मेहनत करतोय पण तरीही आपल्या त्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही, घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नाही, सतत घरामधून पैसा घरातून बाहेर जात असतो, खर्च होतो यांना त्या कारणाने। त्याचबरोबर व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल, त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल, घरामध्ये नवरा बायकोची सतत भांडणे, वादविवाद होत असेल, आईवडिलांचं सतत भांडण तंटे होत असतील तर त्यामुळे आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल, त्याचबरोबर नजरबाधा असेल, करणीबाधा असेल, हे जे काही दोष घरामध्ये तयार झालेले असतात त्यासाठी आपल्याला कापूर जाळणं हे खूप म्हणजे खूप प्रभावी असतं। कापूर आपण रोज घरामध्ये जाळला ना तर आपल्याला अश्वमेधिक यज्ञ केल्याचं पुण्यफळ मिळतं। पण प्रत्येकाला आताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये हे रोज करणं शक्य होत नाही। त्यामुळे ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथीवरती आपण हे जे उपाय आहेत तर ते करायलाच हवे। त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं, त्या उपायांचं फळ जे आहे तर ते मिळत असतं। कारण आज पृथ्वी तलावरती जे विष्णू तत्व आहे तर ते कितीतरी अधिक पटीने सक्रिय असतात। त्यामुळे आज तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय केल्याने बघा तुम्हाला किती छान अनुभव येतील आणि त्याचबरोबर आपल्या जर मुलांमध्ये तुम्हाला असं काहीतरी हट्टीपणा, चिडचिडपणा जाणवत असेल, त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबलेली असेल, पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तुमच्या मनामध्ये कठीणातील कठीण एखादी इच्छा असेल, कर्जमुक्ती असेल किंवा नोकरी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, अशा ज्या काही तुमच्या शारीरिक मानसिक इच्छा असतील तर त्या सर्व पूर्ण होण्यासाठी आणि घरातील प्रामुख्याने जे दोष आहेत तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हे जे उपाय असतात तर ते आपल्याला करायचे असतात। ह्या सेवा ज्या असतात त्या करायच्या असतात। आता कापूर सोबत आपल्याला कोणत्या वस्तू जाळायच्या आहे बघा, आपण बघूया की तुम्हाला भीमसेनी कापूर जो आहे तो घ्यायचा आहे।
आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर अगदी तुम्ही साधा आपण रोज वापरतो तो कापूर घेतला तरी देखील चालणार आहे। आता कापुराच्या तुम्हाला 3 वड्या घ्यायच्या आहेत, एक छोटीशी पंती घ्यायची आहे मातीची आणि त्यानंतर कारण पंती का घ्यायची तर ती पंती म्हणजे पंचतत्वापासून बनलेली असते। त्यामध्ये माता लक्ष्मीला जे पंचतत्व प्रिय असतात तर त्याचा आशीर्वाद असतो, त्यामुळे पंती मातीची घ्या किंवा एखादं मातीचं भांड घ्या। अगदी नसेलच तुमच्याकडे मातीचं भांड किंवा पंती तर छोटीशी एखादी वाटी घेतली तरी देखील चालणार आहे। संध्याकाळी हा उपाय तुम्ही 5 नंतर अगदी 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। तर आता आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे? सर्वात प्रथम आपल्याला खाली 3 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे। त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे दालचिनीची आपल्याला एक काडी घ्यायची आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला 3 लवंगा घ्यायच्या आहे। तसेच आपल्याला लवंगा घेताना त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, आपल्याला फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहे। त्याचबरोबर 3 काळी मिरी जी असते ना तर ती आपल्याला ती काळी मिरी घ्यायची आहे आणि ह्या 3ही वस्तू तुम्हाला एकसाथ त्या पंतीमध्ये जाळायच्या आहे। जर नाही जळाल्या जेवढ्या जळतील तेवढ्या जळू द्या, जर नाही जळाल्या तर परत तुम्ही 2 वड्या कापराच्या टाकून पुन्हा प्रज्वलित करू शकता। त्यानंतर जर आता हे ज्या वस्तू आहेत तर त्या राहिल्या तर राहू द्या। आता ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित केल्यानंतर त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या एकत्र ठेवायच्या आहेत। तुम्हाला देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे, देवासमोर छान दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। आपल्या मुख्य दरवाजामध्ये धूप दीप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। तुळशी जवळ देखील आपल्याला तुपाचा दिवा आवर्जून आजच्या दिवशी लावायचा आहे। ज्या वेळेस आपण या मंगलमय वातावरणामध्ये ज्या सेवा उपाय करतो तर त्याचे कितीतरी छान फायदे आपल्याला मिळत असतात। दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित केलेला आहे तर त्या कापूर घ्यायचा आहे आणि त्या दिव्याच्या सहाय्याने आपल्याला जो कापूर प्रज्वलित करायचा आहे तर काडीच्या पेटीने किंवा सहाय्याने आपल्याला हा कापूर कधीच प्रज्वलित करायचा नसतो, हे लक्षात ठेवा। त्यानंतर काय करायचं बघा, ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आता आपल्याला पेटून घ्यायच्या आहेत। आपल्याला जोपर्यंत त्या वस्तू पेटत आहे तोपर्यंत आपल्याला तिथे बसून ओम श्रीम नम या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे, कारण हा मंत्र जो आहे तर तो माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय मंत्र मानला जातो। त्यानंतर संपूर्ण घरातून तुम्हाला या ज्या कापुरासोबत आपण वस्तू जाळलेल्या आहे तर ती पंती आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये हा जो धूर आहे तर तो घरभर फिरवायचा आहे, आपल्या दरवाजावरून फिरून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला आपल्या देवघरासमोर यायचं आहे। तर आपल्याला आपल्या देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि ही पंती आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायची आहे, तिथेच आपल्याला जळून द्यायची आहे। यानंतर आपल्याला 108 वेळा ओम श्रीम श्रीये नम या मंत्राचा आवर्जून आजच्या दिवशी जप करायचा आहे, कारण हा मंत्र माता लक्ष्मीचा अतिशय खूप आवडीचा मंत्र आहे। तर या मंत्राचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातील जी काय इच्छा आहे तर ती आपल्याला भगवान श्री हरी विष्णुदेवांना सांगायची आहे, व्यक्त करायची आहे। आणि आता ह्या उरलेल्या वस्तू आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी रविवारी ह्या वस्तू तुम्हाला जर वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता, किंवा आता तुम्हाला जर वाहतं पाणी नसेल तर तुम्ही ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये किंवा झाडाच्या खाली एखादा असं खड्डा करून तुम्ही तिथे दाबू शकता। तर अशा प्रकारे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या जाळायच्या आहे, कारण दालचिनी जी आहे तर ती माता लक्ष्मीला खूप प्रसन्न करते आणि आपल्या घराकडे या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होत असते, म्हणून आपल्याला आवर्जून दालचिनीचा वापर करायचा आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।